डहाणू या टीमला तिथे बाय मिळाली, जे आजच्या रात्रीतील शेवटची मॅच खेळण्याकरता पात्र ठरलेत. पहिल्या षटक प्रगती पथावर येत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विश्वनाथ रोहिदास जाधव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज सूरज केणे, नॉन स्ट्राईक एंड कडनं गोलंदाज संदेश केणे. संदेश आणि सूरज अशी जोडी मैदानामध्ये आली आहे. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. पहिला बॉल घेऊन विश्वनाथ, पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर तिथे डिलिव्हर करत असताना फलंदाज सूरज केनेला बीट करत असताना बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. एक दर्जेदार स्पर्धा आणि त्यामधल्या दर्जेदार मॅचेस आपण या स्पर्धेच्या निमित्तानं अनुभवतोय. चॅम्पियन्स ट्रॉफी खऱ्या अर्थानं हिट होतीये असं म्हणायला हरकत नाही. अथक मेहनत, खूप सारे परिश्रम आणि तदनंतर हा दर्जेदार खेळ. यावेळेस मात्र फुल टॉस बनवून खेळलं होतं. क्षेत्ररक्षक होता तिथे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आशिष परदा या नावानं ओळखलं जातं आणि तो तिथे फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये. प्रत्येक षटकाराकरता आतिजी पाटील साहेब ज्यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सूरज केणे यावेळेस मात्र हा बॉल डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉल चाललाय सीमा रेषा पार. प्रेक्षकांना आपल्या बसल्या जागी झेल टिपलाय या षटकाराचा. 500 रुपये आणि एक सावली क्रिएशनची आकर्षक जर्सी पारितोषिक म्हणून दिली जाईल. स्पंदन ग्रुप आणि चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आणि एक सावली क्रिएशनची आकर्षक जर्सी या प्रेक्षकाला दिली जाईल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये उडवण्याचा मोह. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. एक रन त्यावर जोडली गेली. एकच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते. एकेरीने वाढत असताना धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि या 4 चेंडूनंतर 7 धावा या धावफलकावर लागल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी धानिव बलाढ्य टीमच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा ते येतात ना तेव्हा तेव्हा चांगला परफॉर्म त्यांच्याकडनं पाहायला मिळतो. हे बॅटल खूप वेळा रंगलंय. गोरसाई ब आणि गावदेवी धानिव मधलं ते बॅटल आज पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहताय. नुकताच RCC पेठ या संघाला पराभूत करत ते पुढे आलेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं चांगला फटका सजवला. क्षेत्ररक्षक बॉलवर धावतोय मात्र पोहोचेल का हा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिथे त्या क्षेत्ररक्षकांना दिलंय. हो मी पोहोचतोय आणि त्यानं तिथे बॉलला रिटर्न केलं. तद्वर जर आपण पाहिलं तर 3 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पुसती ती 10 या आकड्यावर. नंदन विश्वकर्मा त्या क्षेत्रामध्ये होता. तर या ठिकाणी कॅच गेले प्रेक्षक आहेत. आपलं नाव सांगा. प्रीतम भोईर. आणि कसं वाटतं या ठिकाणी 500 रुपये बक्षीस आणि जर्सी मिळाल्यानंतर? मस्त वाटतंय. लग्नाला गेलो होतो डायरेक्ट तिकडनं आलो मॅच बघायला. 500 पण भेटलं, सोय पण झाली. क्या बात आहे, वेल डन. अगदी बरोबर आहे त्याचं. तिथे आयर टाकला होता तो पैसे इथे त्यानं कव्हर केलेत. बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही. तिथे आयराला जे काही पैसे खर्च झाले होते ते इथे त्याला मिळाले. आणि दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. बघा त्यानं सांगितलं कोणाला. सध्या जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये खूप मोठा फॅन फॉलोविंग ज्या खेळाडूचा आपल्याला सातत्यानं
पाहायला मिळालाय. खूप सारे फॅन्स त्याच्या फोटो करतात, त्याच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्याही मैदानावर तो क्रिकेट खेळण्याकरता दाखल होतो. A1 पवन जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पवन केने. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे पवनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर फलंदाज संदेश केने एक हरपनमौला खेळाडू असं म्हणू शकतो. संदेश केले ना जेव्हाही गुरसाई संघ अडचणीमध्ये तेव्हा संदेश केनेची बॅट खूप चांगल्या पद्धतीने चालली आहे. एक दर्जेदार खेळाडू म्हणून निश्चित त्याला ओळखलं गेलंय आणि ती ओळख त्यानं स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केली आहे. तो स्ट्रायकर एंडकडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर नंदन विश्वकर्मा गोलंदाजी करण्याकरता येत असताना एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज, अचूक टप्प्यावर भेदक मारा ही त्याचीही ओळख. तो नंदन इथे वेग आणि वेगाने बीट केलं फलंदाजाला. बॉल निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळते नंदन विश्वकर्माचा पहिला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ विश्वनाथ जाधवनं अगदी 10 धावा आणि 1 विकेटनं संपवला. दर्जेदार क्वालिटी बॉल, वाईड यॉर्कर, क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र आपण ज्याला म्हणतो त्याचा वापर. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. एक तगडी मॅच प्रेक्षकांना इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल अगेन सलगचा तिसरा. संदेशच्या विरोधामध्ये त्याला अडचणीमध्ये आणणारा, त्याला बंदिस्त करणारा, त्याला गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवणारा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. लाजवाब गोलंदाजीचं अनालिसिस इथे आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 3 बॉल 0. धावसंख्या 10. नंदन पुन्हा एकदा तोच फलंदाज त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना संदेश केने सफल झाला, मात्र सफलतेचा फटका नाहीये. फलंदाजाला बीट करत बॉल जय विश्वकर्माच्या हातामध्ये जाऊन लपलाय. डॉट निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार क्वालिटी गोलंदाजी सध्या मैदानामधनं आपण पाहतोय. नंदन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन 5वा डॉट. अप्रतिम. प्रेक्षकांना नंदन विश्वकर्माची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला त्याच्याकरता कोणालाही हरकत नसावी. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, लाजवाब, काबिले तारीफ, आउटस्टँडिंग. शेवटचा बॉल जर डॉट आला तर रिअल अकॅडमी कडनं 500 रुपये. इथे फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेचलाय विश्वनाथ जाधव. वेगानं आला बॉलवर आणि तेवढी चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. तेवढं चांगलं रिटर्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओव्हर इथे समाप्त झाली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा या धाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अप्रतिम गोलंदाजी करता इथे पारितोषिक आलंय. सारंग 11 चे वैभवजी भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक येते या गोलंदाजी करता, या अप्रतिम षटका करता. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर अक्षय राजभर. पारितोषिक येत आहेत. अतिश गुडविंदे षटकार हॅट्रिक 2000 रुपये. अतिश पाटील यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट चाललाय. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं, बॉलला उचललं नंदननं. तद्वर 1 धाव. आता हे बॅटर रंगतदार असेल कारण लेफ्ट हँडर गोलंदाजाच्या विरोधामध्ये लेफ्ट हँडर बॅटर आहे संदेश. तो अडचणीमध्ये पाहायला मिळाला, त्याला पूर्णपणे वेटीज धरलं, अडकवलं. चांगली गोलंदाजी केली तिथे नंदन विश्वकर्मानं आणि त्यानंतर मग अक्षय राजभरला आणलंय. आजची रात्र अक्षय राजभरनं निश्चित आपल्या नावावर केली आहे. ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. गावदेवी धानीव त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर एव्ही वॉरियर्स गोरसईब अशी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अक्षय राजभर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस अतिरिक्त बाहेर पडतोय.
हसमुख पाटील आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आला त्यांच्या माध्यमातून वाईटचा अतिरिक्त धावसंख्येनं धावफलक जर आपण पाहिलं तर 14 या आकड्यावर. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या काही मॅचेस असतात ज्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, त्यांच्या उत्कंठेला शिगेला पोचवतात. अगदी त्यामधली ही मॅच आहे. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मंगेश यादव बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच. विकेट मिळती आहे खेळाडू बाद. संदेश मैदानात बाहेर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना जेव्हा जेव्हा गोरसई संघ अडचणीमध्ये आली तेव्हा तेव्हा या अडचणीमध्ये सापडलेली नाव ज्यानं किनाऱ्याला लावली तो महत्वाच्या क्षणी एक निर्णायक इनिंग नेहमी खेळून जाणारा खेळाडू भावेश पवार मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आला आणि सध्याची परिस्थिती गोरसई पुरती अडचणीमध्ये आहे. 3 या ओव्हरचे आतापर्यंत 2 चेंडू झालेत आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. भावेश पवार जो फलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय राजभर तो गोलंदाजी करत असताना हेही बॅटल महत्वाचं असेल कारण लेफ्ट हँडर बॅटर लेफ्ट हँडर गोलंदाज एकाच जे बॅटल होतं ते तिथे अक्षय राजभरनं जिंकलं आणि त्याला माघारी परतवलं संदेश केणेला. तो स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र बिटवीन द गॅप क्षेत्ररक्षक घेतला या स्ट्रोक करता. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे जर आपण पाहिलं तर दुसऱ्या रन करता प्रयत्न बघा. डायरेक्ट हिट ती लावायची होती विश्वनाथला. अहमियत माहित आहे त्याला या विकेटची. चुकी होती तिथे जर आपण पाहिलं तर त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना थ्रो करत असताना ज्यावर 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. आशिष होता तिथे जोपर्यंत रिटर्न केलं कलेक्शन आणि त्या थ्रो नंतर थोडीशी चुकी आणि 2 धावा आल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर 16 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. अक्षय राजभर त्याच्या विरोधामध्ये भावेश पवार असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताय सध्या. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. धानिवकरांनी आज लाजवाब गोलंदाजी केली आहे. काबिल तारीफ गोलंदाजी केली आहे. याआधी सावली 11 आरसीसी पेटला अगदी त्यांनी वेटीस धरला आणि 30-32 मध्ये ती मॅच थांबवली. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सध्या एव्ही वॉरियर्स गोरसईब हा संघ विरोधामध्ये आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. धावसंख्या 16 आणि इथे एक दर्जेदार झेल संपलाय. भावेश पवार याचा खेळ. महत्वाची विकेट खेळाडू बाद. Welcome Champion Trophy Reska Banjo. हॅलो. या ओव्हरचे आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर फक्त 16 धावा आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता किशोर मुकादम जो फलंदाजी करण्याकरता दाखल झाला. एक जमेची बाब इथे एव्ही वॉरियर्स गोरसई बी करता की पवन केने जो मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. एका रनवर तो नॉनस्ट्राईक एन कडे आपल्याला पाहायला मिळतोय. काबिलियत कुवत या टीमच्या खूप साऱ्या खेळाडूंमध्ये जरूर आहे. मात्र प्रेशरची सिच्युएशन क्रिएट झाली ना की मग चांगल्या चांगल्या खेळाडूंकडनं चुका होतात. ती सिच्युएशन प्रेशरची सिच्युएशन इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजांनी आतापर्यंत अगदी यशस्वीरित्या केलाय. अचूक टप्प्यावर भेदक मारा तो पाहायला मिळालाय. इथे दिशा दिली पॉइंटच्या जवळपास ढकललं गेलं. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर अगदी जणू गोरसई संघाचा अभ्यास करून क्षेत्ररक्षण सजवावं असं तसंच क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी झाली आहे. ओव्हर इथे क्रमांक 3 ची समाप्ती झाली आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. पुढचा गोलंदाज कोण, कुणाच्या खांद्यावर दारोमदार दिली जाईल. गोलंदाजी करता खूप सारे ऑप्शन आहेत मात्र कुणाला बोलवलं जाईल तर
जय विश्वकर्मा. म्हणजे 4 ओव्हरला 4 नवे गोलंदाज वापरले जात आहेत टीम गावदेवी धानिवकडनं. एक जुना जाणता खेळाडू आहे जय विश्वकर्मा. 40+ मध्ये ही क्रिकेट सध्या दाखवतोय. क्षेत्ररक्षणामध्ये जर आपण पाहिलं तर यावेळेस लॉंग ऑफ अगदी सरळ घेतलाय. कलवा तिथे क्षेत्ररक्षण करतोय. मंगेश यादव आहे थोडासा वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावर. तदनंतर मिड विकेट मध्ये नंदन विश्वकर्मा. आसिफ आहे फ्लाइंग स्लीप मध्ये. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. दर्जेदार गोलंदाजी. जुने जाणते खेळाडू 2 या टीम मध्ये आहेत. नंदकुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा धानिवचा संघ ज्यांच्यामुळे मोठा झाला, मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळाला ते नंदकुमार पाटील. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आशिष स्पर्धा. वॉट कॅच. सुपर दर्जेदार झेल तिथे पाहायला मिळालाय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. दोन चेंडूचा खेळ झालाय. किशोर मुकादमला माघारी परतवलंय. अप्रतिम खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. मात्र एक गोष्ट या सर्वांमध्ये जर आपण पाहिली तर पवन केने 1 डाऊनला आलाय. म्हणजे जवळपास पहिल्या ओव्हरच्या 6व्या बॉलला मैदानावर आलाय आणि त्यानंतर 14 बॉल तो नॉन स्ट्राईक एंडकडे उभा आहे. 14 चेंडू पवन केने नॉन स्ट्राईक एंडकडे उभा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता कपिल केने बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. बघूया कपिल कशा पद्धतीने बॅटिंग करेल. या डावाला सावरण्याच्या दृष्टीने काय महत्वाची बॅटिंग तो मैदानाच्या आतनं साकारेल का. पवनची साथ देईल का. स्ट्राईक रोटेट करेल का. खूप सारे प्रश्न आज गोरसईकरांना पडले. कारण अप्रतिम गोलंदाजी केली आहे. दर्जेदार गोलंदाजी केली आहे इथे गावदेवी धानिवनं. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागलाय. तिथे वाईड थ्रो. आता ताईपणा अंगलट येतो हे तुम्ही आतापर्यंत ऐकलंय. आज पाहिलं ती एक्साइटमेंट. विश्वनाथ जाधव तिथे अति उत्साही झाला. खुश झाला की स्वस्त्यात विकेट मिळते की काय. आणि त्यामध्ये ती स्वैर फेकी आपण पाहिली आणि त्यामुळे इथे बचावला गेला. 1 रन ती कंप्लीट झाली. ज्या एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 18 या आकड्यावर. पवन स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करण्याकरता. समोर जय विश्वकर्मा त्याच्या विरोधामध्ये आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी जयनं मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवली आहे. जय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होईल. समोर एवन पवन त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडकडे. फटका हवेत. क्षेत्ररक्षक मंगेश यादव. एक दर्जेदार झेल. पवन केने बॅक टू द डगआउट. जय विश्वकर्माला मिळालेलं सर्वात मोठं यश. पवन दिपाट. काय दर्जेदार खेळ दाखवलाय. काय अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. लाजवाब. काबिले तारीफ. जय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना या ओव्हरचे आतापर्यंत जर आपण पाहिले तर एकंदर 4 चेंडूचा खेळ संपलाय. या 4 चेंडू नंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर शांतता आहे. आणखी एक विकेट. आणखी एक विकेट जयने इथे आपल्या नावावर केली आहे. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय रोहन केणे, जो फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अडचणी खूप साऱ्या निर्माण झाल्यात. अडचणींवर मात करण्याकरता कोणीही तयार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये उभं राहायला कोणी तयार नाहीये. पवन केने मैदानामध्ये उभा होता, त्याच्यावरचं प्रेशर वाढलं आणि त्या प्रेशरमध्ये आपल्या इनिंगचा दुसरा बॉल खेळत असताना त्यानं षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो फसला. तिथे मंगेश यादवचा एक दर्जेदार झेल आणि त्यानंतर विकेट मिळत असताना आपण पाहतोय शेवटचा बॉल हॅट्रिकचा बॉल आहे. ज्या विश्वकर्मा काय ते विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल का ते आपल्याला बघायचंय. रोहन केणे मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. फटका हवेमध्ये हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. नंदन विश्वकर्मा बॉलच्या खाली विकेटची हॅट्रिक पूर्ण. माघारी परतावं लागेल बॅटरला. महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये दर्जेदार परफॉर्मन्स सध्या गावदेवी धानीव मैदानाच्या आतमध्ये करत असताना शेवटचं षटक अंतिम षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केले अक्षय राजभर अप्रतिम गोलंदाजी करता ओळखलं जातं आणि त्यानं तो दमदार खेळ आज प्रेक्षकांना करून दाखवलाय. अक्षय राजभर ज्यानं 2 विकेट्स घेतल्या आणि फक्त 3 धावा दिल्या. या आधीच्या ओव्हरमध्ये 4 गेल्या होत्या, एक वाईट आली होती. पुढचा बॉल फटका यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळला. क्षेत्ररक्षक तिथे दूर आहे. जोपर्यंत बॉलला उचललं रिटर्न केलं तिथे जर आपण पाहिलं तर धावा सेव्ह केल्या. कलवा आहे त्या क्षेत्रामध्ये अगदी वेगवान क्षेत्ररक्षक आहे. दूरचा प्रवास करत कॅच घेणं किंवा चेंडूला स्टॉप करणं याकरता या टीम मध्ये त्याला सुरुवातीला घेतलं गेलं. हळूहळू त्यानं त्याची जागा बनवली, त्याची मेहनत त्यानं दाखवली. तो कलवा यावेळेस फिल्डिंग करत असताना इथे चांगला बॉल दर्जेदार चेंडू. फलंदाजाला शांत ठेवणारा चेंडू. धावसंख्या मात्र पूर्णपणे स्थिर. धावफलकावर धावसंख्या 20. षटक क्रमांक 5 अंतिम षटक जे प्रगतीपथावर आहे. 20 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एव्ही वॉरियर्स गोरसई बी. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. मंगेश यादव पुन्हा एकदा बॉलच्या खाली. एक चांगला कॅच. विकेट मिळतीये खेळाडू बाद. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा. आज जर आपण पाहिलं दिवसभरामध्ये कामनच्या परिसरामध्ये जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा संघ राहिला होता गावदेवी धानीव आणि रात्रीमध्ये आज ते चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळत आहेत. दर्जेदार खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळतं. यावेळेस मात्र खोलटाप्याचा बॉल खोदून काढलाय. तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग तिथे मंगेशकडनं पाहायला मिळाली. बॉलला जोपर्यंत रिटर्न केलं एक सिंगल. ही धावफलकावर वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21-21. अक्षय राजभर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे अप्रतिम पद्धतीने खेळला. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावर जोडली जाईल. एकावरच समाधान मानावं लागेल. वाडा तालुक्यात आतापर्यंतचा गोरसई ब संघाचा सर्वात लोएस्ट टोटल आपण धावफलकावर पाहताय.
सर्वात लोएस्ट. 5 चेंडूचा खेळ आणि शेवटचा बॉल तोही इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या लागली गेली 22. विजया करता 23 धावसंख्येचं लक्ष. या 23 धावा कशा पद्धतीने धाफलकावर लावल्या जातील ऐकवण्याकरता भिवंडी तालुक्यातील संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. आणि तिथलाच एक आवाज सिद्दीकजी भाबे सर आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील. धन्यवाद अक्षय पांडो जी, स्वागत है आप सभी का चैंपियन ट्रॉफी 2025 कांदरे वाड़ा में। देखिए, एक बात तो मैं ऑनेस्टी से कहता हूं कि मेरा ये 1099वां टूर्नामेंट है, लेकिन रात के 2:40 पर या तो मैंने इतना क्राउड बाली ट्रॉफी में देखा है या इतना क्राउड लेजेंड ऑफ भिवंडी विलासार के शो में। यहाँ के क्रिकेट प्रेमियों की सराहना करनी होगी। लक्ष्य 22 रनों का रखा है। पहली मर्तबा हमने देखा कि गोरसई बी के बल्लेबाज आते गए और वापस जाते गए, लेकिन देखना है कि छोटे टोटल पे भी ये टीम मैच तो कभी भी नहीं छोड़ती है। लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि विश्वनाथ यादव ने जिस तरह का जाल बिछाया था उसमें पूरी तरह से जकड़ लिया उन्होंने एवी वॉरियर्स गुरसई बी को। गावदेवी धानियों इस मैच की विजेता टीम तुरंत ही धाकती डहानू से खेलेंगी। क्या धानियू बनाम डहानू है या फिर एवी वॉरियर्स गुरसई बी बनाम ढाकती डहानू रहेगा। बहरहाल दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं, कोई रिस्क लेना नहीं चाह रहे हैं यहाँ पर। केवल 22 का लक्ष्य 5 ओवर में। विश्वनाथ यादव हैं क्योंकि उनको पता है कि किसी तरह का भी रिस्क टीम के लिए घातक रहेगा। गेंदबाजी के लिए लगाया गया है एवन पवन केने को। पहली गेंद तेज तरार यॉर्कर, ड्राइव लगाना चाहते थे, बीट किया वहां पर विश्वनाथ यादव को। देखिए, इस तरह के मैचेस प्रमोद शिडगे जी जीते जाते हैं, लेकिन आपको गुच्छों में विकेटें लेना होती। 100 में एक आधा मैच रहता है। फिर अच्छी गेंद कटर थी, बीट्स बैट्समैन, बीट विकेट कीपर, थ्रो सीधा लगा है, अंपायर की उंगली आसमान में और गोल्डन डक पे आउट हो गए हैं अक्षय राजभर। थोड़ा सा अफसोस करते हुए विश्वनाथ यादव भूल गए कि सांप गुजर गया तो लकीर पीटने से कुछ नहीं होता है। कुरसई को जो विकेट चाहिए थे वहीं विकेट मिलती हुई। राजभर के आउट होने के बाद नए बैटर मंगेश यादव
बल्लेबाजी को आए हैं। हालांकि लक्ष्य 22 का है। वाकई में चैंपियन ट्रॉफी 2025 गांधरे के सभी स्पॉन्सर, सभी कर्ता धर्ता, सभी ऑर्गेनाइजर्स और गांधरे के पूरे गांववासी इस शो के लिए उनको क्रेडिट जाता है। ये शो लग रहा है सुबह तक चलेगा तो सुबह तक दर्शक हमारे साथ रहेंगे, और बिना दर्शकों के आप कितना भी खर्चा कर ले, टूर्नामेंट में चाम नहीं आता है, ग्लैमर नहीं आता है। मंगेश यादव सामना करें, तेज गेंद हवा में, स्ट्रोक है, फील्डर जा रहे हैं। बहुत बढ़िया कोशिश, बहुत बढ़िया कोशिश, बहुत मुश्किल अवसर था। 2 रन कुल मिलाकर 3 रन स्कोर में आते हुए 3 रन से खाता खुला मंगेश यादव का, और कुल स्कोर को पहुंचा दिया उन्होंने 3 रन 1 विकेट। बहुत बढ़िया एफर्ट रहा था वहां पे सूरज केने का। अगर ये कैच लेते तो वन ऑफ द बेस्ट कैच। विश्वनाथ जाधव, कभी कभी ज्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं रहती है। अच्छा ड्राइव तो नहीं लगाया, शॉर्ट कवर में गेंद गई, 1 रन। खाता खुला विश्वनाथ जाधव का, कुल स्कोर पहुंचा गावदेवी धानिव का 4 रन 1 विकेट गंवाने के बाद। पवन केनी की खासियत है कि बैक वक्त वो तेज तर्रार गेंदबाजी भी करते हैं, और बैक वक्त तो वो कटर भी बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। पैरों पे निशाना, सवाल पूछा, अंपायर सहमत नहीं है। लेग बाय, 1 रन। इंटरेस्टिंग रहेगा देखना रिप्ले में क्या इम्पैक्ट आउटसाइड डी लेग स्टंप था, ये आता हुआ रिप्ले। बढ़िया निर्णय अंपायर का, इम्पैक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप था। लाजवाब अंपायरिंग हुई है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5। यादव को बेहतरीन कवर ड्राइव, मिसफील्ड हुआ है, गेंद तेज आउटफील्ड पे सरक रही है, अब जाकर उठाया बाउंड्री के करीब। हो अंपायर चले तीसरे अंपायर की तरफ। ये अब ऐसी बात हुई मानो अपने हाथों से गला दबाने वाली बात हुई। अगर ये आउट हो गए तो लोग पैरों पे कुल्हाड़ी मारते हैं, ये कुल्हाड़ी पे पैर मारेंगे। देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। बहुत ही नजदीकी मामला है। क्योंकि मैच 2 बड़ी टीमों के बीच खेला जा रहा है, बहुत ही क्लोज निर्णय है। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में जिम्बाब्वे के नाम बैट्समैन आउट, दूसरा रन आउट। विश्वनाथ जाधव बोझल कदमों से बोझल कदमों से डगआउट जाते हुए। ये भी गुरसई टीम है, इसको गलती से आप हाथ ना पकड़ा दे उंगली, वरना आपका हाथ खींच ले। बहुत ही पॉजिटिव एटीट्यूड। 2 बल्लेबाज रन आउट हुए हैं।
ज्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती है। विश्वनाथ यादव हायरे किस्मत, मंगेश यादव गिर गए, वो वापस नहीं हो पाए। दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन। प्रीतम बड़ी पूरी टीम के साथ हमारे भाई हो रहे, सोच रहे हैं कि वैसे क्रिकेट में कोई हल्का या भारी नहीं रहता है, लेकिन सोच रहे हैं कि कौन सी टीम आएंगी तो प्लान किया जाए। बची हुई 4 ओवर में सिर्फ 15 रन चाहिए। मरता क्या ना करता, हरफन मौला खिलाड़ी भावेश पवार को मोर्चे पे लगाया गया है। 2 बैट्समैन अब तक रन आउट हुए। भावेश पवार भी एक ऐसे खिलाड़ी हैं, इनके कंधे पे जितना बोझ डाले इनके कंधे और मजबूत हो जाते हैं। जड़ में गेंद, बढ़िया ड्राइव, 1 रन पूरा होता हुआ मंगेश यादव 4 पे पहुंचे और कुल स्कोर को पहुंचा दिया 8 रन। अब सामना करेंगे बैट्समैन जय विश्वकर्मा। 22 रन के लिए भी गावदेवी धानियों को ठंडी में पसीना बहाना पड़ेगा। फील्डिंग में थोड़ी तब्दीली कर रहे हैं भावेश पवार। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, हल्के हाथों से केवल टर्न किया। भावेश पवार स्वयं पहुंचे हैं, पता था डीप से खिलाड़ी पहुंचेंगे नहीं। 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन, 2 विकेट। देखिए, इस तरह की स्थिति में अगर पांडु जी अगर बड़ा शॉट आया तो फिर दबाव बढ़ जाएगा। फुल पे लिया है, ड्राइव किया है, डीप कवर में खिलाड़ी है, 1 रन। पूरा मैच ऐसे लग रहा है टेस्ट मैच चल रहा हो। एक एक रन कितना कीमती रहता है इस मैच ने बता दिया है। वैल्यूज ऑफ सिंगल्स। भावेश पवार जय विश्वकर्मा के लिए हल्के हाथों से टैप किया। जिस शॉट पे, जिस गेंद पर अगर मैच प्रेशर वाला नहीं रहता तो भरपूर स्क्वायर कट खेलते थे, वहां पे केवल टैप किया बैकवर्ड पॉइंट पे 1 रन। 11 रन, 2 विकेट, अभी भी 11 बाकी हैं। भावेश पवार फील्ड कट किया, गली में गेंद, एक और रन आउट होते होते बच गया। हालांकि अंतरराष्ट्रीय क्रिकेट में रिकॉर्ड जिम्बाब्वे के नाम है 6 विकेटों का। और अगर टेनिस क्रिकेट की बात करें तो मेयर कप 2006 में बीसीसी बोरियोली परगा ने सचिन 11 के सामने अपने 6 बल्लेबाज रन आउट किए थे। 12 पे पहुंचा स्कोर। फिर हल्के हाथों से टैप किया, जोखिम बड़ा रन पूरा करते हुए। रफ्तार उतनी नहीं रही थी पिछले ओवर में भावेश पवार की। 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 13 और यहां से कितने रन और चाहिए? 9 रन। मुझे नहीं लगता है कि धानियों की टीम पूरे सीजन में कोई ऐसा मुकाबला खेली हो
जहां पे बल्ले को बैकलिप को इतना नीचा करके खेली हो। एक और ट्रम्प कार्ड बुलाया गया है कपिल केने। इनको मिस्ट्री गेंदबाज कहा जाता है। आपको याद होगा 26 फरवरी 2022 को केंद्रीय मंत्री चषक में कारिवली के सामने 9 रन डिफेंड किए, कप को जीत लिया। बाली ट्रॉफी 22 मार्च 2023 को 8 रन डिफेंड किए थे इन्होंने बुरशीदी के सामने, बाली ट्रॉफी को जीत लिया। बिल्कुल सर। कपिल के ने रिवर्स खेला, बल्ले पे आई नहीं। दबाव, देखिए दबाव में बड़े बड़े रति महारथी 30 मार खान सुरमा मार खा जाते हैं। इसीलिए तो मैं कहता हूं कि जो दबाव को झेलेगा वहीं तो क्रिकेट खेलेगा। खरी गोष्ट आहे, कारण अंडर प्रेशर जो खेळाडू चांगला परफॉर्म करतो नेहमी त्याचा खेळ हा खेळाचा दर्जा हा हळूहळू का पद्धतीने मात्र खूप वर येत असतो। कपिल हल्के हाथों से फिर गेंद को टैप किया है। अब की बार दूर से खिलाड़ी पहुंच रहे हैं, थ्रो भी पहुंचा है लेकिन बैट्समैन पहुंच गए अपने क्रीज में। 2 रन आते हुए जय विश्वकर्मा के खाते में। देखिए एक्सपीरियंस है उनके पास, और कहा जाता है एक्सपीरियंस इज नॉट ओनली बेस्ट टीचर बट ऑल्सो बेस्ट फीचर। 15 रन 2 विकेटों के नुकसान पे। अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी, हवा में बीट किया था वहां पर कपिल केने ने। ओवर नंबर 3 चल रहा है, 8 रन चाहिए। बढ़िया गेंद खोल के रख दिया था वहां पर जय विश्वकर्मा को। कपिल केने अभी भी जूझ रहे हैं, लड़ रहे हैं। फिर रिवर्स खेलने की कोशिश, फिर बीट किया। देखिए आप विकेट नहीं लेते, कम से कम डॉट गेंदे। अगर इस तरह की स्थिति में 1 टू गो इन दिस ओवर, इस तरह की स्थिति में अगर 2 डॉट गेंदे विकेट लेने के बराबर ही है। इस मरतबा पुल कर दिया है और गेंद को गुल कर दिया है। सीधा स्टैंड में 6 रन। मैच की हवा अब निकल चुकी है, क्योंकि 2 ओवर में 2 रन बनाने। क्या गजब का शॉट हम पुल, एक मारा लेकिन सॉलिड मारा। सर नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडूंना ही शिकण्यासारखी गोष्ट आहे। ज्या सिच्युएशन नुसार मात्र जय विश्वकर्मा खेळ करतोय, त्याला माहिती आहे की ही मॅच मी 2 बॉलात सुद्धा फिनिश करू शकतो, परंतु त्याने दाखवलेली संयमित पद्धत, ज्या पद्धतीने त्याने अगदी सिंगल कन्वर्ट केल्या, डबलमध्ये सिंगलला कन्वर्ट केलं, सिंगल धावा कव्हर केल्या, आणि त्यानंतर जर का पाहिलं तर एक चुकीचा बॉल मिळाला आणि त्या बॉलला मात्र सरळ षटकारामध्ये ट्रॅव्हल केलं। 2 रन केवल चाहिए। अभी भी मेरे ख्याल से पवन केनी के हाथ में ही गेंद है। 2 रन बचाना मानो शेर के सर से जुए शेर लाना। अच्छी गेंद हाथों के पीछे से किया था, रॉन्ग वन। और बैट्समैन स्वयं ही निकल के गए हैं कॉट बिहाइंड के रूप में। चांगली खेळाडू वृत्ती सर म्हणावी लागेल। 2 धावांची गरज असताना यावेळी मात्र स्वतःहून मैदानाच्या बाहेर गेले, कारण एज आणि त्यानंतर विकेटच्या मागे मात्र कॅच कॅरी केली है। आपको लगता नहीं कि गुरसई भी का बल्लेबाजी का फ्लॉप शो रहा? जो टीम 1 ओवर में 22 बनाती है वो 5 ओवर में 22 बनाई। अगदी सर गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये थोडेसे अपयशी राहिलेत आजच्या दिवसामधनं या ठिकाणी जर का आपण एबी वॉरियर गोरसई हा संघ पाहिला तर, परंतु सर तेवढाच चांगला उल्लेख करणं गरजेचं आहे ते म्हणजे धानिवकरांची गोलंदाजी। त्यांनी आज केलेला भेदक मारा, वाईड यॉर्करचे चेंडू, प्रत्येक गोलंदाजाने आज जवळपास षटकामधील 3 चेंडू वाईड यॉर्कर स्वरूपामध्ये हाताळलेत। सिर्फ इनके सामने नहीं बल्कि आरसीसी पेट का भी यही हाल कर दिया था।
यॉर्कर की प्रैक्टिस की गई है। इसीलिए तो सहवाग ने कहा था कि क्रिकेट में दो ही चीज़ों की इज्जत होती है, पहला सचिन तेंडुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर। अगदी सर, महत्वाची गोष्ट आणि परफेक्ट गोष्ट तुम्ही म्हणालात. नवीन फलंदाज आसिफ शेख आए, आते ही गेंद को खेल दिया पीछे, गेंद बाउंड्री के बाहर। इस मैच को गांव देवी दानियों ने जीत लिया है। 8 लाख गोरसई भी एवी वॉरियर्स। इस मैच के मैन ऑफ द मैच है जय विश्वकर्मा। जय विश्वकर्मा ने 1 ओवर में 4 विकेट लिए, हैट्रिक। जय विश्वकर्मा इज द मैन ऑफ द मैच। बल्लेबाजी करते हुए भी उन्होंने 9 में 11 बनाए। मैं आपको लिए चलता हूं सूरज पाटिल के पास। खेल की शुरुआत होंगी पहली इनिंग में।